1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि आणखी वरती शेंगा लागायला सुरुवात आहे. म्हणजे 20च्या आसपास आपल्याला प्रति झाडाला शेंगा हे निघणं अपेक्षित. तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाला शेंगा लागायला सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने ह्या वर्षी राजमा पिकाला शेंगा लागलेल्या आहेत आणि उत्पादन हे आपल्याला साधारणपणे किती निघेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू शकता की आत्ता शेंगा लागायला सुरुवात झाली. व्हरायटीचा जर विचार केला आपण तर वरून या व्हरायटीचा हा राजमा आहे. शेंगा साधारणपणे एका झाडाला 20 शेंगापर्यंत आपल्याला शेंगा ह्या लागलेल्या दिसून येत आहेत. शेंगा देखील भरपूर प्रमाणामध्ये लांब आहेत आणि साधारणपणे 6 ते 7 दाणे आपल्याला एका शेंगामध्ये मिळतील. तर मग एकरी उत्पादन आपल्याला साधारणपणे किती निघेल? तर बघा शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाचं कसं असतं की याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला व्हरायटी आहेत दिसून येतात, परंतु उत्पादनाचे जर विचाराने आपण केलं तर वरून ही व्हरायटी सर्वाधिक उत्पादन देते. साधारणपणे गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी एकरी 8 ते 9 क्विंटलपर्यंत आपल्याला उतार हा निघलेला होता. परंतु ह्या वर्षी देखील आपल्याला अशाच प्रमाणामध्ये उत्पादन हे निघणं अपेक्षित आहे, कारण की शेंगाच्या ज्या प्रमाणामध्ये याला फळ लागलेलं आहे त्याचा विचार जर केला आपण तर तेवढं उत्पादन निघणं हे शक्य आहे. बाकीचा जर विचार केला आपण वाघ्या किंवा डायमंड असेल किंवा दुसरी कोणती व्हरायटी असेल त्याचं कसं राहतं तर माल हा कमी निघतो, परंतु बाजारभाव जो आहे तो ह्या व्हरायटीपेक्षा भरपूर प्रमाणामध्ये जास्त असतो. जर ह्याला जर 5 ते 6 हजार दर असेल प्रति क्विंटल तर त्याला 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला दर दिसून येतो. परंतु जो बी त्याला उतार पाडणार आहे म्हणजे जे उत्पादन निघणार आहे एकरी ते कमी निघतं. साधारणपणे 5 ते 6 क्विंटल प्रति एकरी या प्रमाणामध्ये त्या व्हरायटीला उतार हा उत्पादन हे आपल्याला दिसून येतं. बाजारभाव भरपूर प्रमाणामध्ये दोन्हीमध्ये फरक हा आपल्याला दिसून येतो. तर मी सुरुवातीपासून सांगत होतो की एकरी आपण साधारणपणे 35 किलो जर बियाणं पेरलं तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये 8 ते 9 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज हे निघेल. जर 5,000 जर विचार केला आपण 10 क्विंटलचं तर 50,000 रुपये प्रति एकरी आपल्याला राजमा या पिकामधून उत्पादन हे निघू शकतं. आता बरेच शेतकरी काय करतात तर एकरी जर विचार केला आपण तर 25 किलो काय 20 किलो, काही शेतकरी तर 40 किलोपर्यंत पेरतात, परंतु जास्त देखील प्रमाणामध्ये पेरल्यानंतर देखील त्याला फळधारणा ही कमी प्रमाणात लागते. जो आता आपण प्लॉट बघत असाल हा साधारणपणे 32 ते 33 किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये असं बियाणं पेरलेले. तरी पण याच्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून आला होता, कारण की पाऊस काळ हा जास्त प्रमाणामध्ये यावर्षी आपल्याला दिसून आलेला आहे. तुम्हीच विचार करू शकता, एका झाडात जर 10 शेंगा असतील, 20 शेंगा येतात साधारणपणे, तर उत्पादन हे कशा पद्धतीने निघेल. तुम्हाला शेंगा देखील मोजून दाखवतो तर तुम्हाला विश्वास येणार नाही की साधारणपणे किती शेंगा आहेत ती. तर आपण हे झाड बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि आणखी वरती शेंगा लागायला सुरुवात आहे. म्हणजे 20च्या आसपास आपल्याला प्रति झाडाला शेंगा हे निघणं अपेक्षित आहे. तर आपण कोणत्या व्हरायटीचा राजमा पेरलेला आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या भागामध्ये राजमा पीक हे कशा पद्धतीने आले. शेंगा देखील लागले असतीलच, काही जागेवरती रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे, परंतु ह्या राजम्यावरती रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही. वरून या व्हरायटीचा जर खासियतचा विचार केला तर रोग प्रतिकारशक्ती ही भरपूर प्रमाणामध्ये या राजम्याला आपल्याला दिसून येते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.